दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये ज्ञानेश्वर घोडेकर यांनी एकाला भाडेतत्वावर चालवण्यासाठी इर्टिका व टोयोटा कंपनीची इनोव्हा या दोन्ही कार दिल्या होत्या. मात्र आरोपीने दोन्ही वाहने परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गाडीचे मालक ज्ञानेश्वर अशोक घोडेकर यांनी आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील मारुती कंपनीची इर्टिका ही जळगाव येथील MIDC पोलीस ठाणे आणि दुसरी इनोव्हा ही गाडी माणेगाव परिसरात असल्याचं समजलं. त्यानुसार सापळा रचत या ठिकाणाहून सय्यद मुसा सय्यदीसा यांच्याकडून पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. तसेच टोयोटा कंपनीची इनोव्हा ही मालेगावमधून युनुस खान शेरखान यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. एकूण 7 लाख रुपये किमतीची 2 वाहने या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस स्टेशन आडगाव येथे फिर्यादी नामे ज्ञानेश्वर अशोक घोडेकर यांनी पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडील 2 चारचाकी वाहने, एक इर्टिका गाडी क्रमांक MH15 FX 3731 आणि इनोव्हा गाडी क्रमांक MH15 JC 0894 ह्या दोन्ही गाड्या त्यांनी चालवण्याकरिता या आरोपीला दिलेल्या होत्या. त्यांनी त्या परस्पर गहाण ठेवून तो नाहीसा झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीला आणून त्याच्याकडून ह्या दोन्ही वाहनं, एक वाहन MIDC जळगाव आणि दुसरं मालेगाव येथून हस्तगत करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये दोन्ही वाहने जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. एकूण 7 लाख रुपयाच्या दोन्ही वाहनं आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.